22 सप्टेंबरपासून घटस्थापनेपासून 2 ऑक्टोबरपर्यंत दसऱ्यापर्यंत जो आपला नवरात्राचा महोत्सव आहे, नवरात्र महोत्सवाची घटस्थापनेपासून सुरुवात होणार आहे। त्या अनुषंगाने आई अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून जे लाखो भाविक येणार आहेत, त्या भाविकांना सेवा पुरवण्याच्या अनुषंगाने भाविकांचं दर्शन सुलभ व्हावं, त्या अनुषंगाने जी काही व्यवस्था देवस्थान समितीमार्फत, महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेली आहे, त्याची आज पाहणी मी SP साहेब, कमिशनर मॅडम, देवस्थान समितीचे सर्व कर्मचाऱ्यांनी, सर्व विभागाने आज आम्ही केलेली आहे। दर्शन रांगेचं काम पूर्ण झालेलं आहे। मंदिर परिसरामध्ये लोकांचं दर्शन विना अडथळा व्हावं यासाठी काही सागवानचे प्लायवूड सुद्धा आपण मंदिर परिसरात लावलेले आहेत। यावर्षी आपण गर्दी व्यवस्थापनासाठी AI चा जो वापर करणार आहे, त्याचे कंट्रोल रूमचं सुद्धा काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी अतिक्रमण काढणं असेल किंवा इतर जी काही व्यवस्था महानगरपालिकेमार्फत करायची आहे ती सुद्धा कामं झालेली आहेत। पोलीस प्रशासनाचं पूर्ण नियोजन गर्दी व्यवस्थापनाच्या दृष्टीने आणि लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने भाविकांचं सुरक्षित दर्शन व्हावं त्या अनुषंगाने झालेलं आहे। तर पूर्ण जिल्हा प्रशासन आई अंबाबाईचा नवरात्र महोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने आणि देशभरातून येणाऱ्या सर्व भाविकांचं स्वागत करण्यासाठी, त्यांचं दर्शन चांगल्या पद्धतीने व्हावं, दर्शनाचा अनुभव चांगला राहावा या अनुषंगाने सज्ज झालेला आहे आणि सर्व तयारी पूर्ण झालेली आहे।